लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर अखेर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत की लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये उद्या म्हणजेच 11 डिसेंबर मंगळवारी पात्र महिलांच्या खात्यात तत्काळ जमा करावा। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अजिबात करू नये। आज पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री म्हणजेच माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री मंत्र्यांवरती दबाव आणल्याची चर्चा आहे। सोबतच भाजपाची जी जाहीरनामा समिती होती तर त्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता करण्याची आग्रही मागणी धरली आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिली मागणी होती लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याची आणि हा हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची। आज आदितीताई तटकरे महिला व बाल कल्याण मंत्री की ज्या आधीच्या सरकारमध्ये महिला आणि बाल विकास मंत्री होत्या तर त्यांनी देखील आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही महिलांना पाठीमागचे उरलेले हप्ते तसेच आगामी 2100 रुपयांचा हप्ता लवकरात लवकर देणार आहोत। सरकारने पूर्ण तयारी केलेली आहे। जवळजवळ 46 कोटी रुपये जे आहे ते दिलेले सुद्धा आहे, मंजूर सुद्धा केलेला आहे आणि याच्यामध्ये फक्त सही कधी होते आणि मुख्यमंत्री आदेश कधी देतात तर बघा अखेर लाडक्या बहिणींचं म्हणणं मागणं सरकारने मान्य केलेलं आहे। उद्या 11 डिसेंबर आहे, बुधवारचा दिवस आहे आणि उद्या सकाळ झाल्याबरोबर महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। परंतु अर्थातच आपण प्रत्येक वेळी जसं पाहिलं अगदी त्या प्रकारे हे हप्ते काही विशिष्ट टप्प्यांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। माहितीनुसार 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। 3 टप्प्यांमध्ये हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। त्यातला पहिला टप्पा उद्याचा असेल, त्याच्यानंतरचा टप्पा हा 12 तारखेचा असेल, तिसरा टप्पा जो आहे तो 13 तारखेला असेल। तर या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे। उद्या 36 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप केलं जाईल। 12 तारखेला उर्वरित 12 जिल्ह्यांचं वाटप केलं जाईल आणि 13 तारखेला अजून 12 जिल्हे जे आहेत तर त्यांचं प्लस 12 12 12 अशा पद्धतीने टोटल 36 जिल्हे कव्हर करण्यात येणार आहे। आता उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या निधीचं वाटप केलं जाणार आहे, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये ज्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप केला जाणार आहे, चला तर आपण त्या 12 जिल्ह्यांची नावं झटपट जाणून घेऊ। परंतु पुढे जाण्यापूर्वी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझी एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, आपण आजपर्यंत माझ्या चॅनलवरती कधीच आला नसाल, आज पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हॉट्सअपद्वारे सुद्धा शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात, तुम्हाला आजपर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळालेले आहेत तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला पैशांची खरोखर गरज आहे का, सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे तर ते सुद्धा सांगत चला, कारण जोपर्यंत तुम्ही तुमची गरज आहे हे सरकारपर्यंत हा मेसेज जात नाही की बरोबर महिलांना खरोखर पैशांची गरज आहे, तोपर्यंत हे पैसे जे आहे ते लवकरात लवकर जमा होणार नाही। म्हणूनच या प्रशासनावरती एक मोठं प्रेशर पडलं आणि सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय की उद्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, ते सुद्धा 1500 प्रमाणे नव्हे तर 2100 रुपयाने। तर अजूनही तुम्ही त्या ठिकाणी कमेंट ज्या आहेत त्या जास्तीत जास्त करा। गरज कशी आहे ते नक्की सांगा की तुम्हाला पैशांची गरज कशासाठी पाहिजे। ज्या जिल्ह्यांचा त्या ठिकाणी समावेश आहे तर ते आता बघूया। अजून एक लिस्ट सरकारने त्या ठिकाणी जाहीर केली आहे, ती म्हणजे सरकारी बँकांची लिस्ट आणि खाजगी बँकांची लिस्ट। बघा तुमचं खातं कोणत्या बँकेमध्ये आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे। अनेक महिलांनी त्या ठिकाणी जे शेड्यूल बँका आहेत तर किंवा मग अर्बन बँक आहे त्यांच्यामध्ये खाते उघडले आहेत, अशा महिलांना सर्वात उशिरा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। ज्या महिलांची खाती सहकारी बँकेमध्ये आहेत, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहेत, त्यांना देखील सर्वात उशिरा पैसे मिळतील आणि ज्यांची खाती ही त्या ठिकाणी पतसंस्थेमध्ये आहेत, ठीक आहे, क्रेडिट सोसायटीमध्ये आहेत तर त्यांना सुद्धा सर्वात उशिरा पैसे मिळतील। त्या ठिकाणी पैसे हे उशिरा येणार आहे। जरी तुमचा जिल्हा सर्वात प्रथम असला तरी सुद्धा अशा बँकांना, अशा पतसंस्थांना सर्वात उशिरा
पैसे दिले जाणार आहे। तात्काळ ज्या पैसे जमा होणार आहे त्या बँका आपण अर्ध्या मिनिटामध्ये वाचून बघणार आहोत। ती म्हणजे IPB बँक, पेमेंट बँक, 100% उद्या या बँकेमध्ये पैसे येणार आहे। दुसरी म्हणजे SBI बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतरची बँक जी आहे ती आहे बँक ऑफ बडोदा। तर या सर्व बँका ज्या आहेत त्यांच्यामध्ये हे 2100 रुपये जमा होणार आहे। आता 1500 परत 3000 असे SBI महाराष्ट्र बँक जे आहे सगळ्यात आधी त्यांच्यामध्ये जमा झालेले आहेत। आता या 3 बँका सोडून ज्या बँका आहेत की ज्याच्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओव्हरसीज बँक, इको बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ कॅनरा, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक याही बँकांमध्ये उद्या जे आहे ते पैसे जमा होतील। आणि आपण खाजगी बँकांची लिस्ट पाहिली तर 3 बँका सर्वात चांगल्या आहेत। HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे। या तिन्ही बँकांमध्ये लगोलग पैसे जमा होतात आणि आपलं खातं जर या बँकेमध्ये असेल 3 बँका सोडून, जसं की कोटक महिंद्रा किंवा RBL बँक किंवा अशा ज्या बँका आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर उद्या पैसे जमा होतील। तर ही झाली बँकांची यादी। आता थेट पैसे जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा आता प्रशासनाने काय केलंय, आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण 6 विभाग पाडलेले आहेत। किती? 6 विभाग पाडलेले आहेत। या 6 विभागांमध्ये त्या ठिकाणी जिल्ह्यांची वर्गवारी आहे। तर पहिला जो विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग। कोणता? अमरावती विभाग। अमरावतीमध्ये अकोला येतं, अमरावती येतं, बुलढाणा येतं, यवतमाळ आणि वाशिम हे 5 जिल्हे येतात। या 5 जिल्ह्यांमध्ये अकोला आणि वाशिम या 2 जिल्ह्यांची नावं त्या ठिकाणी फिक्स झालेली आहेत। कारण यापूर्वी अनेक त्या ठिकाणी नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आक्षेप घेतले की आमच्या विभागामध्ये फक्त एकच जिल्हा का, दुसऱ्या विभागामध्ये 2 जिल्हे आहेत आणि त्याच्यामुळे ही लिस्ट जी आहे ती 9 वरून 12 पर्यंत प्रशासनाने वाढवलेली आहे। आणि आता अमरावती विभागामध्ये त्या ठिकाणी अकोला आणि वाशिम या 2 जिल्ह्यांची नावं फिक्स आहेत। या 2 जिल्ह्यांना उद्या पैसे येतील, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ। पुढे बघा, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच औरंगाबाद विभाग, याच्यामध्ये एकूण 8 जिल्हे येतात। हा सगळ्यात मोठा विभाग आहे। कोणकोणते 8 जिल्हे? तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, बीड, जालना, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी असे 8 जिल्हे आहेत। तर त्याच्यापैकी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि बीड या 2 जिल्ह्यांचा नंबर जो आहे तो लागलेला आहे। या दोन्ही जिल्ह्यांना त्या ठिकाणी पैसे येणार। त्याच्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे एकूण 7 जिल्हे जे येतात ते त्यांच्यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। चौथा जो विभाग आहे तर तो आहे नागपूर जिल्हा। बघा, नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे येतात, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली असे। तर त्यापैकी 2 जिल्ह्यांची नावे इथे आलेली आहेत म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली, यांना उद्या पैसे मिळणार आहेत। चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणच्या महिलांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे। 5वा जो विभाग आहे तो आहे नाशिक विभाग। होय, नाशिक विभाग, त्याच्यामध्ये एकूण 5 त्या ठिकाणी जिल्हे येतात। याला पण हे बघा, नाशिकमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवीनगर अर्थात अहमदनगर, तर त्यांच्यापैकी ज्या 2 जिल्ह्यांची नावं आहेत तर त्यांच्यामध्ये बघा 2 जिल्हे सांगितले, जळगाव आणि अहिल्यादेवीनगर। जळगाव आणि अहिल्यादेवीनगर यांना पैसे येतील। तर शेवटचा 6वा विभाग जो आहे तो आहे पुणे विभाग। तर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशा 5 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि त्या ठिकाणी 2 जिल्ह्यांना पैसे येणार आहे ते म्हणजे सांगली आणि कोल्हापूर। सांगली आणि कोल्हापूर यांची नावं जी आहेत तर आधी सोलापूरचं नाव होतं ते कट झालंय आणि सांगलीचं नाव जे आहे ते ऍड झाले। कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना पैसे येणार आहेत। तर असे हे 12 जिल्हे आणि 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येतील। आता बाकीच्या महिलांनी नाराज होऊ नका। उद्या हे 12 जिल्हे आहेत, परवा उर्वरित 12 जिल्हे आहेत आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी हे बाकीचे उरलेले 12 जिल्हे म्हणजे टोटल 36 जिल्हे जे आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेविषयी एक थोडीशी म्हणजे पैसे जे आहेत ते तर मिळणारच आहे, पण थोडीशी दुःखद अशी बातमी आहे। आजपासून प्रशासनाने सुरू केलेली पडताळणी जी आहे ती 3 पद्धतीने केली जात आहे। तुम्ही सजग राहा, सावध राहा, अन्यथा तुमच्याकडून पुढचे हप्ते जे आहे ते तुम्हाला मिळू शकत नाहीत, परंतु तुमच्याकडे पाठीमागच्या पैशांची देखील वसुली लावली जाऊ शकते। तर पहा पडताळणी कशी होणार आहे। जी सर्वात गंभीर बाब आहे ती म्हणजे महिलांच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी जे हमीपत्र भरलं आहे
तर त्यानुसार सर्व बाबी क्लिअर आहेत का हे तपासले जाणार आहे। यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक टीम आपल्या घराकडे येईल आणि त्या ठिकाणी तुमचं घर नक्की कसं आहे कारण तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही तर त्यानुसार तुमचं घर आहे का, की एखादा मोठा बंगला आहे, 2-3 मजली घर आहे, घरापुढे वाहनं कोणती आहेत, घरातील लोकांचं राहणीमान कसं आहे, घरामध्ये कोणकोणत्या वस्तू दिसून येतात, म्हणजे एक मोठा टीव्ही का, फ्रीज आहे का, वॉशिंग मशीन आहे का, तर अशा सर्व गोष्टींची पडताळणी म्हणजे फील्डवरती जाऊन त्या ठिकाणी इन्स्पेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे। याच्यासाठी सर्व महिलांनी सावध राहायचं आहे आणि आपल्या रेशन कार्डवरती जे अपडेट्स आहे तर बघा बऱ्याच महिलांच्या घरामध्ये एकत्रित कुटुंबामध्ये 4 व्हीलर आहे, बाकीच्या महिला ज्या आहेत त्यांची परिस्थिती चांगली नाही आहे तर त्यांना या पैशांची गरज आहे। असं जर तुमच्याही घरामध्ये असेल तर अशा वेळी तुम्ही रेशन कार्ड जे आहे ते चेंज करून घ्या। तुम्हाला सुद्धा कायमचे म्हणजे जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत आपल्याला महिन्याचे 2100 रुपये जे आहे ते मिळत राहतील। तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करून घ्या, लवकरात लवकर करून घ्या, कारण ही यादी जी आहे तर ती वाढत जर चालली किंवा त्यांनी जर कठोर असे नियम लावले तर मग आपल्याला पैसे मिळणार नाहीत।